हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता सकाळचे किती वाजले तर विवेक? 7 मे बी 7 वाजलेले आहेत आणि मी एकदम पूर्ण रेडी आहे बिकॉज वी आर गोइंग ऑन अ ट्रिप. येस. काय इथंच लावू? परत चालू करू म्हणजे? So we are going on a trip guys. Yes. ते गेल्यावरती सांगूया काय कुठली ट्रिपवरती चाललोय सांगून देऊया. ठीक आहे गाईज, दुनियाभरची प्लॅनिंग करून आम्ही दोघी माथेरानला चाललेलो आहे. येस. अरे गाईज, आपण लास्ट व्हिडिओ मध्ये भेटलेलो आणि आम्ही काहीतरी प्लॅन बी केलेलं काहीतरी द्यासाठी खरंच. अच्छा आत्ताच? आता सुरुवात फक्त. मग काय करू? फक्त तसं काय, आता फक्त हेच कर. तिचं असं नॉर्मल उघडू. वाव, हे तुला घेतलं तिथून खरेच? तर गाईज, हे देहाला खूप आवडलेलं. हे घेतलं खरंच? छोटंसं गिफ्ट आहे पण तिला खूप आवडलेलं म्हणून मी तिच्यासाठी घेतलं. हे मला खूप आवडलं होतं सुरुवात आहे फक्त. यार विवेक, मला तर तुला एकदम हे करून दिलं यार. वाव, मला कुलावाला खूप आवडलं होतं पण ते खूप महाग देत होते म्हणजे. तर पण ते मला म्हणजे अफोर्ड करू शकत होते. मला असं वाटलं की यार हे खूप महाग देत आहे, मी नाही घेत. बट विवेकने घेतलं. वाव, क्यूट आहे हे. मी दाखवलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की क्रिस्टलचं शॉप आहे तिकडे, असे हार्ट शेपचे आहेत, पण मी घेतलं नाही. थँक्यू विवेक, थँक्यू थँक्यू थँक्यू. हे घाललं आता मी संपूर्ण टाइम घाललं वेट गळ्या. दिस इज हाऊ इट लुक्स. आणि आता मी नाश्ता करते कारण लेट झालं. कुठे आहे ब्रेकफास्ट? मम्मीने आम्हाला सकाळी सकाळी पोहा बनवून दिलेला आहे. तुला जास्त दिला रे विवेक. नाही पण जात आहे का नाही घालू? नाही पण जात असं तरी मी घालेन. मला आवडलेलं आहे. वाव, किती क्यूट आहे. जाते याच्यावरती पण जाते. लेट्स ईट. सकाळ झालेली आहे आणि आता भरपूर उजेड पडलेला आहे. चल विवेक, ट्रॅफिक लागन. थोडंसं रूम मेसी आहे गाईज माझा. ही आमची एक बॅग, ही आमची सेकंड बॅग आणि विवेकची लॅपटॉपची बॅग. चलो जाते हैं. याच्यामध्ये गाईज आम्ही घेतला आहे मॅगी बनवायची मशीन. बिकॉज विवेक बोलला तिकडे रात्रपर्यंत रेस्टॉरंट्स चालू नसतात आणि आम्हाला मन झाला हॉटेलमध्ये काय तिकडे ऑनलाईन डिलेवरी वगैरे, पण आय गेस विवेक बोलत होतं की नाही असत. सो आम्ही मॅगीची मशीन घेतली तिकडे मॅगी बनवण्यासाठी, कारण आम्ही 2-3 दिवस राहणार आहे तिकडे. बाय मम्मी, लवकर येतो आम्ही. गाईज, आम्ही कारने चाललेलो आहे तिकडे. खाली आम्ही कार पार्क करणार आमची आणि मग वरती जाणार. बॅग्स ऑलरेडी ठेवलेल्या आहेत आम्ही एक सीट पाडून. सो कारने चाललो गाईज आम्ही. आणि कुठे माझा मोबाईल कनेक्ट करशील ना? हा, दे माझा मोबाईल. आणि काय बोलता, आपण कुठे उतरू विवेक? दस्तुरी नाका. तिथून टॉय ट्रेन भेटली आम्हाला तर टॉय ट्रेनने जाऊ, नाही तर मग ई रिक्षा किंवा व्हॅन वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. ई रिक्षा काय? ठीक आहे, ई रिक्षाने जाऊ वरती. ओके ओके ओके. फायनली रीच्ड एव्हरीवन. इकडे आता आम्ही कार पार्क केली आहे आणि वी विल सी की आम्हाला वरती कसं जायचं आहे. दस्तुरी नाका तिकडे आलो आहे आम्ही. टॉय ट्रेन आम्हाला भेटली नाही, टॉय ट्रेन वरती गेली आहे. तर आम्ही बघू आता. एक तर खच्चर आहे इथे, एक तर ई रिक्षा वगैरेचं ऑप्शन आहे. लेट्स सी कसं जायचं वरती. एकच बॅग पकडते मी, विवेक सगळ्या बॅग पकडून चालतो आहे. आज इकडे कॉलेज की ट्युशनचे असं ग्रुप आलेला आहे, म्हणजे
ट्रिप असते ना, फ्रॉम क्लास ट्रिप असते, ट्युशनकडून किंवा कॉलेजची ट्रिप असते, सगळे आलेले आहे. आम्हाला आमच्या मम्मी पप्पांनी कधीच कोणत्या ट्रिपला नाही पाठवलं. खरीच ना, कधीच नाही पाठवलेलं कोणत्या ट्रिपला. तू नसीबवाला आहे. मी आजपर्यंत स्कूल क्लास कोणत्याच ट्रिपला कधीच गेलेली नाही आहे. पण ठीक आहे. गाईज, आम्ही ई रिक्षासाठी लाईन लावलेली इथे. ई रिक्षा आम्हाला वरती घेऊन जाईल आणि आम्ही आमचं सामान कुलीच्या हातामध्ये पाठवलं आणि त्यांनी डायरेक्ट 400 रुपये घेतले आमच्याकडून. लुटलं आहे आम्हाला. पण आता आमच्याकडे दुसरं काहीच रास्ता नव्हता बॅगसाठी, सो आम्ही ते कुलीकडे दिले आणि आता ई रिक्षासाठी वाट बघतोय. मग ई रिक्षामध्ये बसू आणि मग वरती जाऊ. होता विवेकचा जीव घ्यायचा बॅग होता, पण तो आम्ही नाही चूज केला. जाऊ दे, अजून 2 दिवस राहायचं इथे. आत्ताच विवेक थकून जाईल तर मजा नाही येणार, म्हणून तेरे पास बहुत पैसा है दोस्त, तेरे पास बहुत पैसा है. चल लेट्स गो. माथेरानमध्ये आल्यावर हे कोणी सांगत नाही की इकडे कुलीवाले एवढे पैसे घेतात. सगळे सांगतात की माथेरान खूप इझी आहे, लाईक खूप कमी पैसे. बट नाही, पैसे लागतात. म्हणजे बॅग्स असले खूप सारे तर ऑब्व्हियसली लागतात. आणि घोड्या एकच बॅग असली हां तर नाही, ट्रॉली बॅग जी चालणारी चाकांची बॅग आहे ती घेऊन येऊ नका, कारण त्याचे ते कुली पैसे घेतात वरती चढवायचे. ई रिक्षामध्ये ते बॅग बसतच नाही. पण ते बसवत नाही, वॉट एव्हर जे पण आहे नाही बसवत. आणि घोड्यांचे इथे पैसे आहेत 500 पर पर्सन. टू एक्सपेन्सिव्ह. Guys, we finally got e-rickshaw and we are going. फायनली रिक्षामध्ये उतरलोय आणि मार्केटकडे सोडलं. म्हणजे मार्केट थोडंसं अलीकडे. आता थोडंसं चालत चालत आम्हाला जायचं आहे. सो वी चल के वी आर गोइंग. एव्हरीवन थांब ना जरा, काय बघू दे काय, म्हणजे मला कळन की काय जाताना घरी काय घेऊन जायचं आहे फ्रॉम माथेरान. आय थिंक आपण मॅग्नेट्सच घेऊन जाऊया. असं टॉय ट्रेन छोटीशी भेटली पाहिजे रे विवेक. चल, हे वेळेस मी फालतूगिरी करणारच नाही की शेवटी शॉपिंग करूया. जर दिसलं तेवढं चुपचाप घेऊन घे. वाव, ते पण ते कॅटची पर्स ती घेईन मी. वाव, ते पण घेईन, ते हे पण घेईन. चल, काहीतरी युनिक आहे, काहीतरी युनिक आहे. मजा आली. फाउंड दिस क्यूट शॉप. खूप क्यूट क्यूट गोष्टी याच्यामध्ये. मी घेईल, आता नाही घेईल, बघेल आता, बट घेईल. फायनली गाईज, दिस इज अवर हॉटेल. वाव, कूल तर वाटत आहे खूप. बट अभी लेट्स सी आतमध्ये कशी आहे. वाव, मस्त आहे. फोटो पण भारी रिक्षामध्ये विविध. वाव, झोके वगैरे पण इकडं. वी कॅन चिल अराउंड हियर. ओ माय गॉड, वाव. फुल झोका वगैरे सगळं आहे. मस्त चिल करू शकतो यार रात्री. वाव, रूम्स पण कूल आहेत. हे रिसेप्शन आहे वाटतं. रिसेप्शन एरिया पण खूप कूल आहे यार. फोटोज व्हिडिओ चांगले येणार. म्हणजे माझ्या फोटो व्हिडिओजची सेटिंग हो गई है. दिस इज आवर रूम. ओ माय गॉड, वाव. There is a cute sitting area. छोटासा रूम आहे, बट नाईस नाईस. छोटासा रूम आहे बट गुड. अच्छा आहे. हे वातावरणच खूप भारी आहे. असं ॲक्च्युली मला असं घर खूप आवडतं की असं घर असावं, अंगण असावं. सो रिअली माय टाईप ॲक्च्युली. खूप मस्त आहे यार, खूप मस्त आहे. गाइज, अभी वी आर गोइंग टू ईट. मम्मीने पाठवलेलं भाजी आणि चपाती. बिकॉज सकाळी आम्ही पोहे खाल्ले होते, जास्त तर नव्हते खाल्ले. थोडीशी आत्ता पोटामध्ये भूक लागली आहे, तर आता बाहेर मस्त डायनिंग टेबल आहे तिकडे बसून ईट समथिंग. येस, लेट्स गो. सो एक्साइटेड. चपातीज अँड दिस इज कर्दी. खूप आवडते भाजी आमची लोकांची. लेट्स सी असते भाजीमध्ये.
आता आम्ही मार्केट एक्सप्लोर करायला चाललेलो आहे दोघी. बघू आता तिकडे गेल्यावर काय बघून ठेवू, काय काय रेस्टॉरंट्स आहे, काय काय स्पॉट्स आहेत वगैरे. चलो. पण आहे आम्हाला खेळण्यासाठी खूप सारे. आता आम्ही 2 दिवस इकडेच येतात, आम्ही सगळं ट्राय करणार इकडे, गेम्स वगैरे. आणि खूप मोठी जागा पण आहे इथे खेळायला, मजा येणार आहे. फोटोज काढून देतो का 1-2? चल. Finally in the market, everyone. Now we are exploring the market. आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. घोडे पण आहेत तिकडे, भरपूर घोडे आहेत. This is how it looks, guys, on दोपहर का टाइम. गार्डनमध्ये आम्ही एंटर केलं आहे. तिथून आय गेस डोंगरांचा खूप चांगला व्ह्यू दिसतोय असं मला वाटतं तर आहे लांबून बघून. चलो लेट मी शो यू. लेट्स गो एव्हरीवन. चांगलं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. हॉटेलच्या बाजूलाच आहे आमच्या. दिस इज अ छोटासा पॉइंट हियर एव्हरीवन. थोडे पहाड दिसत आहे इथून. सो स्केअर्ड, मी घाबरत आहे. घाबरत आहे मी लांब चालली थोडी, भीती वाटत आहे. विवेक तिथेच उभा आहे, व्ह्यू एन्जॉय करत आहे. मला ऊन लागते म्हणून मी ते छावमध्ये बसली आहे. उन्हाचा मला खूप प्रॉब्लेम आहे गाईस. ऊन आणि गरमी मी सहन नाही करू शकत. म्हणून मी विवेकला पण बोलते, कुठे फिरायला घेऊन चालत असेल तर अशा ठिकाणी घेऊन चल जिकडे मला गरमी होणार नाही, ऊन लागणार नाही. कारण गरमी झाली आणि ऊन लागलं मला की माझा स्वभाव असा चिडचिड होऊन जातो. इकडे थंड वातावरण आहे. दॅट्स वाय आय एम लव्हिंग दिस प्लेस. की जास्त काय नाही आहे बट स्टील थंड वातावरण आहे. ते लोक गोला घेऊन आले, मला पण पाहिजे. तू बोल ना. बोलायला पण नाही. मी बोललेली ना गाईज, आम्ही येत होतो, आम्ही खूप काय घेतलं. पर्स घेतली, मस्त शॉपिंग. मी घाबरलेली होती एकदम ते एवढे सगळे माकड बघून. सगळ्यात मॅनरलेस प्राणी माकड. आम्ही येत होतो, मी मस्त बॅग घेतली, कोक घेतला की रूममध्ये आल्यावरती कोक पिऊ. प्लेट्स घेतले, स्मूथ घेतलं, ग्लासेस. इतके सारे माकड, अरे बापरे. सगळं फेकून दिलं त्यांना. पर्स पण पाहिजे, ती पर्स पण फेकली, ते पण घेऊन गेले. सच अ मॅनरलेस ॲनिमल. पर्स छोटीच होती, खिशात ठेवायला पाहिजे. हा ना यार. नाही पहिला नाही आलेलं तर रस्त्यावरती आपण चालवत होतो. तू रस्त्यावरचं सोड, ते असे एकदम. आणि एवढे सगळे लय सारे होते माहितीये. ते डायरेक्ट जवळ, ते घाबरताच, ते डायरेक्ट जवळ येऊन घेऊन जातात. हे मोबाईल कसं तरी वाचला आणि ती एक दुसरीवाली पर्स वाचली फक्त. बाकी सगळं घेऊन गेले. पैसे वाया गेले यार. हट, लय बेकारता इकडचे माकड नसते. दोघांनी ठरवलं होतं की थोडंसं लेटू, झोपू आणि 4-4:30ला परत सनसेट पॉईंटकडे जाऊन थोडंसं एन्जॉय करू. पण आम्ही झोपलो आणि आम्हाला इतकी डेंजर झोप लागली गाईज. आम्ही डायरेक्ट आत्ताच उठलो आहे, ब्रश वगैरे केला, थोडं फ्रेश झालो आणि आता बाहेर मार्केटमध्ये चाललो आहे परत. क्विक कपडे चेंज केले मी आणि उजेड विवेकला डेंजर. चल, मी क्विक कपडे चेंज
विचारतो क्विक थांब. कपडे चेंज केलेले आहेत, हुडी आणि असं सेम कॉर्डसेट घातलेला आहे. दिस इज माय नाईट कपडे आणि मी सकाळचा मेकअप केलेला आहे. आत्तापर्यंत तसा मेकअप आहे, अजिबात खराब झालेला नाही आहे माझा मेकअप. बिकॉज इकडे थंडीमुळे मेकअप एकदम स्टील राहतो आहे. तर काहीतरी खाऊ वगैरे आम्ही, इकडे पाणीपुरी आहे आली टेक. विवेक तिकडे गेमचं विचारतो आहे, अभी लेट्स सी. गाईज इथे मेडिकल पण आहे, इफ यू नीड एनी मेडिसिन्स. आम्ही आता शॉपिंगसाठी आलो आहे, असं टाइमपास फिरतो इकडे. विवेक शांत पडलेला आहे. विवेक की तबीयत थोड़ी सी डाऊन आहे अभी. आय होप उद्यापर्यंत विवेकची तब्येत ठीक झाली पाहिजे. होईल ठीक. स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे विवेक, लय टेस्टी आहे. Guys, we came outside just to chill around. आता आम्ही स्पीकर आहे, आता याच्यावर तुम्ही तलविंदरचे गाणे लावून मस्त चिल करणार आहे. आमच्या हॉटेलचं खूप म्हणजे म्हणतात ना, वाईब खूप चांगली आहे संध्याकाळचे. मस्त तलविंदरचे गाणे लावूया. चल, तुझा फोन करतो कनेक्ट. हळू बस. चल, बसला. लेट्स हिअर तलविंदर्स सॉन्ग. आय एम सॉरी, मी नाही दाखवू शकत गाणे ऐकताना बिकॉज कॉपीराइट येईल. थांब ना, करते मी. गाइस, गाना सुन के हमारा हो चुका है, अब हम लोग खेल रहे हैं कैरम. लेट्स गो एवरीवन.